आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की देवाने खडकातून पाणी काढून इस्रायल लोकांची तहान भागवली. अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही देवाने आपल्या लोकांची काळजी घेतली आणि त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अमालेकी लोक इस्रायलवर हल्ला करतात. या युद्धामध्ये आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. विजय केवळ शस्त्रांनी मिळत नाही, तर देवावरील विश्वास आणि प्रार्थनेमुळे मिळतो. मोशे जेव्हा देवासमोर हात वर करून उभा राहतो तेव्हा इस्रायल लोकांना विजय मिळतो. त्यानंतर मोशेचा सासरा इत्रो त्याला भेटतो. तो देवाने इस्रायलासाठी केलेल्या महान कार्याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि मोशेला नेतृत्वाविषयी महत्त्वपूर्ण सल्ला देतो. या सर्व घटनांमधून आपण शिकणार आहोत की देव आपल्याला विजय देतो, पण त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन आणि शहाणपणाने कार्य करण्यासही शिकवतो. तर चला आजच्या वचनातून प्रार्थना, सहकार्य आणि देवाने दिलेल्या शहाणपणाचे महत्त्व समजून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 17व्या अध्यायाचा 7व्या वचनापर्यंत अध्ययन संपवलेलं आहे. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 17व्या अध्यायाच्या 8व्या वचनापासून 18व्या अध्यायाच्या 27व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय अमालेक बरोबर संघर्ष. दुसरा विषय मोशेचा सासरा इथ्रो याची भेट. आणि तिसरा विषय नायक नेमण्याविषयी इथ्रोचा सल्ला मोशे स्वीकारतो. प्रथम आपण अमालेकाबरोबरच्या संघर्षाविषयी थोडक्यात जाणून घेऊया. रानातील आपल्या प्रवासादरम्यान इस्रायल लोकांचा सामना अमालेकी लोकांशी होतो. पवित्र शास्त्रामध्ये अमालेकी लोक देव स्वभावाचे प्रतीक मानले जातात. हा अनुभव आणखी एक असा आध्यात्मिक धडा आहे जो आपण शिकणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळेस आपण वाचूया निर्गमाचा 17वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. मग अमालेक येऊन रेफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. अमालेक हा एसावाचा वंशज होता आणि अमालेकी लोक इस्रायलचे शत्रू बनले होते. त्यांनी इस्रायल लोकांशी असलेले वैर कधीही सोडले नाही. रानातील प्रवासात प्रथमच इस्रायल लोकांवर युद्धाचा प्रसंग आला होता आणि प्रथमच त्यांनी युद्धात सहभाग घेतला. पुढे आपण जाऊया 17वा अध्याय आणि 9 आणि 10 वचनं. तेव्हा मोशेने यहोशुवाला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशुवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. एसाव हा देह स्वभावाचे चित्र होता. इस्रायल लोक जसे आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने अमालेकावर विजय मिळवू शकले नाहीत, तसेच तुम्ही आणि मीही आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी देह स्वभावावर विजय मिळवू शकत नाही. देह आत्म्याविरुद्ध आणि आत्मा देहाविरुद्ध युद्ध करीत असतो. प्रेषित पौल गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये याचे स्पष्टीकरण करतो. आपण ते वचन वाचूया. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहेत व आत्मा देहवासनांविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. इस्रायल आणि अमालेक यांच्यातील रानातील युद्ध हे याच आध्यात्मिक संघर्षाचे चित्र आहे. पुढं आपण जाऊया 17वा अध्याय आणि 11 आणि 12 ही वचने. त्यावेळी असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि अहरोन आणि हूर यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास असे दिसून येते की हे युद्ध प्रत्यक्षात डोंगराच्या शिखरावर लढले जात होते. ते प्रार्थनेद्वारे लढले जात होते.
इस्रायलच्या युद्ध कौशल्यामुळे हा विजय मिळाला नव्हता, कारण त्यावेळी ते अनुभवी सैनिक नव्हते आणि युद्ध कलेतही निपुण नव्हते. हे युद्ध मोशेने लढले आणि जिंकले. ज्या क्षणी मोशेला आपले हात वर उचलून ठेवणे शक्य होत नव्हते, त्या क्षणी इस्रायल लोक युद्धात मागे पडू लागत. जर मोशे नसता तर इस्रायल लोक निश्चितच हे युद्ध हारले असते. येथे लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवित्र आत्माच एकमेव असा आहे जो आपल्याला ध्येय स्वभावावर विजय मिळवून देऊ शकतो. विश्वासणारा जेव्हा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालतो तेव्हा त्याला विजय प्राप्त होतो. परंतु जेव्हा तुम्ही आणि मी आत्म्यापासून स्वतंत्रपणे वागतो तेव्हा अमालेक अर्थात ध्येय स्वभाव सहज विजय मिळवतो. मोशेचे हात वर राहिले तेव्हा इस्रायलचा विजय झाला. त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने ध्येय स्वभावावर कधीही विजय मिळवू शकत नाही. हे कार्य केवळ देवाचा पवित्र आत्माच करू शकतो. आपण पुढे जाऊया. 17वा अध्याय आणि 13 आणि 14 ही वचनं आपण वाचू. मग यहोशुआने आपल्या तलवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशुआच्या कानी घाल, कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकीन. आता थोडा वेळ थांबून यहोशुआबद्दल विचार करूया. मोशेनंतर नेतृत्वाची जबाबदारी ज्याच्यावर येणार होती तो हाच मनुष्य होय. आपण पाहू शकतो की देव आधीपासूनच त्याला या स्थानासाठी तयार करत होता. तो एक सर्वसामान्य मनुष्य होता, परंतु देव त्याच्या समोर असलेल्या महान कार्यासाठी त्याला घडवीत होता. देवाने मोशेला आज्ञा दिली की अमालेकाचा पूर्ण नाश केला जाणार आहे, ही गोष्ट यहोशुआच्या कानावर वारंवार घाल. आता देव ध्येय स्वभावाचा नाश करणार आहे, याबद्दल देवाचे आभार मानूया. जेव्हा प्रभू येशू आपल्या मंडळीला स्वर्गात घेऊन जाईल तेव्हा तो तिचे रूपांतर करील. करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 52 हे वचन याची खात्री देते. क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. प्रभू येशूने मंडळीला तिच्या सध्याच्या स्थितीत कोणताही बदल न करता स्वर्गात नेले असते तर स्वर्गही या जुन्या पृथ्वीसारखाच झाला असता. कारण आपल्या जुन्या स्वभावामुळे आपण तेथेही गोंधळ निर्माण केला असता. आपण अनेक वर्ष आपल्या जुन्या स्वभावाला एखाद्या प्रेताप्रमाणे बरोबर वागवत असतो. आपल्याला त्याच्यापासून मुक्त व्हावेसे वाटत असते आणि आपण त्याच्यापासून सुटका करून घेण्याचा अनेकदा प्रयत्न करतो, परंतु तो पुन्हा पुन्हा डोके वर काढतो. परंतु देवाचे आभार मानले पाहिजेत की त्याने एक दिवस आपल्या या जुन्या स्वभावाचा पूर्ण अंत करण्याचे अभिवचन दिले आहे. जे ख्रिस्ताचे आहेत ते एक दिवस बदलले जातील आणि स्वर्गासाठी योग्य असे बनविले जातील. पुढे आपण जाऊया. 17वा अध्याय आणि 15व आणि 16व वचन. तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव याह्वे निसी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा असे ठेवले. आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यानपिढ्या युद्ध होईल. येथे 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट, देव अमालेकाचा पूर्ण नाश करणार आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देव जुन्या देव स्वभावाचा अंत करणार आहे. आता दुसरी गोष्ट, प्रभू येशू कधीही देव स्वभावाशी तडजोड करणार नाही. तो पिढ्यानपिढ्या अमालेकाविरुद्ध युद्ध करीत राहील. देव स्वभावाबाबत देवाची भूमिका स्पष्ट आणि अढळ आहे. त्याच्याशी कोणतीही तडजोड होणार नाही. आता तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, हा सततचा संघर्ष आपण या पृथ्वीवरील जीवनात आहोत तोपर्यंत चालू राहणार आहे. देह आणि आत्मा यांच्यामध्ये नेहमीच युद्ध चालू राहणार आहे. ते एकमेकांच्या विरोधात आहेत आणि हा संघर्ष विश्वासणाऱ्याच्या जीवनात एक भाग आहे. या संघर्षात
विजय मिळवून देण्यास केवळ देवाचा पवित्र आत्माच समर्थ आहे. म्हणून आपण ही वस्तुस्थिती ओळखली पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून न राहता पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर आणि मार्गदर्शनावर अवलंबून राहिले पाहिजे. आता आपण निर्गम याच्या 18व्या अध्यायाकडे वळत आहोत. निर्गम याचा 18वा अध्याय आणि 1 ते 27 या शास्त्र भागात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय मोशेचा सासरा इथरो याची भेट. दुसरा विषय नायक नेमण्याविषयी इथरोचा सल्ला मोशे स्वीकारतो. आता आपण मोशेचा सासरा इथरो याची भेट या विषयाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. मिद्यांचा याजक इथरो मोशेला भेटण्यासाठी येतो. तो मोशेची पत्नी आणि त्याची मुले यांनाही आपल्यासोबत घेऊन येतो. मोशेबरोबर राहत असताना त्यांचा वेळ आनंदात जातो. ते एका अर्थी कौटुंबिक पुनर्मिलन होते. आपण यावेळेस वाचूया निर्गमाचा 18वा अध्याय आणि पहिली 4 वचने. देवाने मोशे व आपली प्रजा इस्रायल यांच्यासाठी काय काय केले, परमेश्वराने इस्रायलास मिस्र देशातून कसे बाहेर आणले, हे मोशेचा सासरा मिद्यानाचा याजक इथरो याने ऐकले. मोशेने आपली बायको सिप्पोरा हिला पूर्वी माहेरी पाठविले होते. मोशेचा सासरा इथरो तिला आणि तिच्या 2 मुलांना घेऊन आला. त्यापैकी एकाचे नाव गेर्शोम होते, कारण मोशे म्हणाला होता, मी परक्या देशात प्रवासी आहे. आणि दुसऱ्याचे नाव अलिएजर होते, कारण तो म्हणाला होता, माझ्या पित्याच्या देवाने माझे सहाय्यक करून मला फारोच्या तलवारीपासून वाचवले आहे. मोशे आता इस्रायल लोकांच्या या विशाल समुदायासह मिद्यान प्रदेशात आला होता. येथे त्याचा सासरा इथरो, त्याची पत्नी आणि त्याचे पुत्र यांना त्याच्याकडे घेऊन आला. असे दिसते की जेव्हा तो मिस्र देशात ते गेले होते तेव्हा सिप्पोराने मोशेला रक्ताने मिळवलेला नवरा असे म्हटलेल्या प्रसंगानंतर त्याने तिला तिच्या माहेरी परत पाठवले असावे किंवा त्यानंतर थोड्याच दिवसांनी तसे केले असावे. निर्गमनाच्या वेळी ती मिस्र देशात उपस्थित होती असा कोणताही उल्लेख पवित्र शास्त्रात आढळत नाही. परंतु आता इथरो तिला आणि तिच्या 2 मुलांना मोशेकडे घेऊन आला. अशा प्रकारे हा एक कौटुंबिक पुनर्मिलनाचा आनंददायी प्रसंग होता. आपण पुढे जाऊया. 18वा अध्याय आणि 5 ते 7 ही वचनं आता आपण वाचणार आहोत. रानात देवाच्या पर्वताजवळ मोशेने तळ दिला होता. तेथे त्याचा सासरा इथरो त्याच्या बायकोला व मुलांना घेऊन त्याच्याकडे आला. आणि त्याने मोशेला सांगून पाठविले की मी तुझा सासरा इथरो, तुझी बायको व तिचे 2 मुलगे घेऊन तुझ्याकडे आलो आहे. तेव्हा मोशे आपल्या सासऱ्यास सामोरा गेला आणि त्याने त्याला नमन करून त्याचे चुंबन घेतले. त्यांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारल्यावर ते डेऱ्यात गेले. मोशे आणि त्याचा सासरा इथरो यांच्यामधील अद्भुत नातेसंबंध लक्षात घेण्यासारखा आहे. ते दोघे अत्यंत जवळचे होते. खरं तर जिवलग मित्रांप्रमाणे त्यांचे संबंध दिसून येतात. इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढताना देवाने जे काही महान कार्य केले होते ते सर्व मोशेने इथरोला सांगितले. इथरोने मोशेच्या बोलण्याबद्दल मोठी उत्सुकता व आस्था दाखवली. मोशेने आपल्या सासऱ्याचे आदराने चुंबन घेतल्याचा उल्लेख आहे. परंतु पत्नीला भेटल्यावर किंवा पुत्रांना पाहून त्याला झालेल्या आनंदाचा उल्लेख आढळत नाही. या निरीक्षणांवरून मोशेचे कौटुंबिक संबंध अपेक्षेप्रमाणे घनिष्ठ व सुसंवादी नव्हते असा निष्कर्ष अधिक दृढ होतं. पुढं आपण जाऊया. निर्गमाचा 18वा अध्याय आणि 8 ते 12 ही वचनं आपल्याला वाचायची आहेत. वेळेअभावी आपण ही वचने वाचणार नाहीत. माझी विनंती आहे ही वचने आपण स्वतः वाचावीत. मोशे मिद्यानामध्ये असताना त्याने इस्रायल लोकांना मिस्रच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपण जाणार असल्याचे सांगितले. तेव्हा इथरोला कदाचित त्याच्याबद्दल संशय वाटला असावा. कदाचित त्याने आपल्या शेजाऱ्यांना असे म्हटले असेल, माझ्या जावयाला काय झाले आहे मला समजत नाही. त्याच्या मनात फार मोठ्या कल्पना आहेत. तो म्हणतो की देवाने त्याला इस्रायल लोकांची मिस्रमधून सुटका करण्यासाठी बोलावले आहे. परंतु तो ज्या देवाची सेवा करतो तो असे काही करू शकेल यावर माझा विश्वास बसत नाही. परंतु देवाने खरोखरच
ते कार्य करून दाखवले आणि असे दिसते की या घटनांमुळे इथरोला देवाचे खरे ज्ञान प्राप्त झाले. याचा पुरावा म्हणजे त्याने देवाला हुमारपणे आणि यज्ञ अर्पण केले. आता आपण नायक नेमण्याविषयी इथरोचा सल्ला मोशे स्वीकारतो हा विषय थोडक्यात पाहूया. यासाठी आपण वाचूया 18वा अध्याय आणि 13 ते 18 ही वचने. दुसऱ्या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करायला बसला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशे भोवती उभे होते. मोशे लोकांसाठी काय काय करीत आहे हे त्याच्या सासऱ्याने पाहिले तेव्हा तो म्हणाला, तू लोकांसाठी हे काय करीत आहेस? तू एकटाच बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्या भोवती उभे राहतात ते का? मोशे आपल्या सासऱ्याला म्हणाला, लोक देवाला विचारायला माझ्याकडे येतात. त्यांचे काही प्रकरण असले म्हणजे ते माझ्याजवळ येतात. तेव्हा मी त्यांचा आपसात निवाडा करतो आणि देवाचे विधी व नियम त्यांना समजावून सांगतो. मोशेचा सासरा त्याला म्हणाला, तू करीत आहेस ते काही ठीक नाही. तू व तुझ्याबरोबरचे लोक अशाने अगदी झिजून जाल. हे काम तुला फार भारी आहे. तुला एकट्याला हे करवणार नाही. मोशेचा सासरा इथरो याचे मोशेवर प्रेम व आदर होता आणि त्याच्या सेवा कार्याबद्दल तो उत्साही होता. कुटुंबाला मोशेजवळ आणल्यानंतर इथरो काही दिवस तेथे राहिला. त्याने पाहिले की लोकांच्या न्यायनिवाड्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मोशे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत कार्यरत असतो. मोशेवर पडलेला हा प्रचंड कामाचा भार पाहून त्याचा ताण कमी व्हावा आणि कार्य अधिक प्रभावीपणे पार पडावे यासाठी इथरोने त्याला एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला. वाचूया आपण 18वा अध्याय आणि 19 ते 27 वचनं ही आपल्याला वाचायची आहेत. परंतु वेळेअभावी आपण ही वचने वाचणार नाहीत. माझी विनंती आपणास आहे की ही वचने आपण स्वतः वाचावीत. इथरोने असा सल्ला दिला की लोकांच्या समस्या आणि वादविवाद हाताळण्यासाठी मोशेला मदत करण्यासाठी नायक नेमले जावेत. कोणी विचारू शकतो त्याच्या या सल्ल्यात चुकीचे काय होते? वरवर पाहता सर्व काही योग्य आणि शहाणपणाचे वाटते. या जगात दैवी ज्ञान आणि जगिक ज्ञान असे दोन प्रकारचे ज्ञान आहेत. इथरोचा सल्ला जगिक ज्ञानावर आधारित होता. जेव्हा लोक देवाच्या मार्गदर्शनाऐवजी जगाच्या पद्धतींचे अनुकरण करतात तेव्हा आध्यात्मिक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक मंडळांमध्ये व्यवसायात यशस्वी लोकांना नेतृत्वाची पदे दिली जातात, परंतु आध्यात्मिक विचारशक्ती नसल्यामुळे ते जगिक तत्वांनुसार कार्य करतात. त्यामुळे जगिक कार्यपद्धती मंडळीच्या आध्यात्मिक कार्यासाठी योग्य ठरत नाही. इथरोचा सल्ला व्यवहार्य व आकर्षक वाटत होता. त्यामुळे मोशेचा कामाचा भार कमी झाला असता कामकाज अधिक सुव्यवस्थित आणि कार्यक्षम झाले असते. तसेच वेळेचीही बचत झाली असते. त्याचा हेतू प्रामाणिक होता आणि मोशेच्या आरोग्याविषयीच्या काळजीतूनच त्याने हा सल्ला दिला होता. तरीही हा सल्ला देवाच्या संकल्पनातून आलेला नव्हता. देवाने त्यास परवानगी दिली, परंतु तो देवाने दिलेला मार्गदर्शनाचा सल्ला नव्हता. या शास्त्रभागाचे काळजीपूर्वक परीक्षण केल्यास या सल्ल्यामागील सूक्ष्म स्वरूप लक्षात येते. सर्वप्रथम या विषयाबाबत देवाने मोशेला अशी कोणतीही सूचना दिली नव्हती. इथरोचा सल्ला प्रत्यक्षात देवाच्या ज्ञानावर, न्यायबुद्धीवर आणि प्रेमावर प्रश्नचिन्ह उभा करत होता. जणू तो असे म्हणत होता की देव मोशेसाठी सर्वोत्तम ते करत नव्हता. जर देवाचे मोशेवर प्रेम असते आणि त्याची खरोखर काळजी असती तर त्याने हा सल्ला खूप आधी दिला असता. प्रियांनो, इथरोच्या या विधानामागे मला एदेन बागेत प्राचीन काळी सर्पाने फुतकारलेला आवाज ऐकू येतो. सर्पाने हव्वेला सुचविले होते, अरे जर तू त्या झाडाचे फळ खाल्ले असतेस तर तू ज्ञानी झाली असतीस, पण देवाने तुला ते करू दिले नाही. देव तुझ्यासाठी सर्वोत्तम ते करत नाही. इथरोच्या सल्ल्यातही हाच आशय सूचित होतो. परंतु जर ही सर्वोत्तम पद्धती असती तर देवाने ही व्यवस्था पूर्वीच केली असते. दुसरी गोष्ट अशी
की देव स्वतः मोशेबरोबर थेट व्यवहार करीत होता. देव मोशेला इस्रायलच्या सुटकेच्या महान कार्यासाठी तयार करत होता आणि त्याला इतरांच्या हस्तक्षेपाशिवाय थेट मार्गदर्शन करू इच्छित होता. मोशेचे देवाशी अत्यंत जवळचे नाते होते. देव त्याच्याशी समोरासमोर बोलत असे. अनेक लोक देवाकडे मनुष्य, मंडळी, विधी, पुस्तके किंवा इतर माध्यमातून जाणे पसंत करतात. परंतु देवाची इच्छा अशी आहे की त्याच्या लोकांनी त्याच्याशी थेट संबंध ठेवावा. म्हणूनच देवाला मोशे आणि त्याच्यामधील नात्यात इतरांची लुडबुड मान्य नव्हती. आता तिसरी गोष्ट, इत्रोच्या सल्ल्यामुळे अशी एक व्यवस्था निर्माण झाली की जिच्यातून पुढे 70 ज्येष्ठांची परिषद आणि नंतर महासभा, सन्हेद्रीन ज्याला म्हटलेलं आहे, ती उदयास आली. याच महासभेने सुमारे 1500 वर्षानंतर एका रात्री एकत्र येऊन देवाच्या पुत्राचा वधाचा कट रचला. मोशेला अशा संस्थेची आवश्यकता नव्हती. देवाने त्याला त्या कठीण कार्यासाठी सामर्थ्य दिले होते. हे 70 पुरुष देवासाठी एका मनुष्यापेक्षा अधिक प्रभावी नव्हते, कारण जीवन देणारा आणि सामर्थ्य देणारा पवित्र आत्माच आहे. अनेकांना असे वाटते की मंडळीच्या यशासाठी योग्य पद्धतीची आवश्यकता आहे. आज अनेक प्रचारक तथाकथित नव्या पिढीशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्नात आहेत. ते म्हणतात की त्यांना नव्या पिढीशी संवाद साधायचा आहे, परंतु केवळ पद्धती, संघटना, संख्या, व्यवस्था, विधी किंवा सत्कर्मे याद्वारे देवाचे कार्य होत नाही. देव सर्व जगिक ज्ञान बाजूला सारतो, जेणेकरून तुमच्या आत्म्याच्या आणि त्याच्या दरम्यान काहीही उभे राहू नये. जगिक ज्ञान आणि दैवी ज्ञान परस्पर विरोधी आहेत. इतके की एक ज्ञान आहे तर दुसरे मूर्खपणा आहे. करिंथकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 18 आणि 19 या वचनांमध्ये परमेश्वर म्हणतो, कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे, कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे, कारण तो ज्ञानास त्यांच्याच धूर्तपणात धरतो, असा शास्त्रलेख आहे. प्रेषित पौल करिंथकरास पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये म्हणतो, माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हे, तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक होते. लोकांना ख्रिस्ताकडे आणण्यासाठी आपल्याला चतुराईची किंवा बौद्धिक कौशल्यांची गरज नाही. आपल्याला देवाच्या मार्गदर्शनासाठी त्याच्या ज्ञानाची आवश्यकता आहे. आपल्याला नवीन पद्धती नव्हे तर देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. प्रियानो, तुम्ही जगाच्या ज्ञानावर अवलंबून आहात की स्वर्गातून येणाऱ्या त्या दैवी ज्ञानासाठी त्याच्याकडे पाहत आहात? आपली वेळ संपली आहे. आता आपण थांबणार आहोत. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तत्पूर्वी आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की बापा तुझं दैवी ज्ञान, दैवी मार्गदर्शन सदैव तू आमच्यासमोर ठेवतोस आणि आम्हा प्रत्येकासाठी तुझे संकल्प आमचे हिताचे असे आहेत. वेळोवेळी तू आम्हाला सावरतोस, तू आम्हाला उभं ठेवतोस की जेणेकरून प्रभूजी आम्ही इतरत्र जाऊ नये. प्रभूजी, तुझ्या मार्गामध्ये आम्ही दृढ राहावं, ही एकमात्र तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही तुझे आभार मानतो. आजच्या वचनाच्याद्वारे तू आमच्या अंतःकरणाशी बोललेला आहेस. ही वचनं आणि बापा हे मार्गदर्शन आमच्या अंतःकरणामध्ये ठसू दे आणि प्रभूजी त्याप्रमाणे वागण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची शांती आपणाबरोबर सदैव असो. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा,
निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, सामर्थ्याचा प्रसरतयाचा आणून ध्यानी स्तवा. वर्णात्याचे प्रताप महते, वर्णात्याचे प्रताप महते. गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा. प्रियांनो, आजच्या भागातून आपण 2 मौल्यवान सत्य शिकलो. पहिले म्हणजे आपल्या जीवनातील खरा विजय देवाकडून येतो. अमालेकी लोकांविरुद्धच्या युद्धात इस्रायल लोकांना विजय मिळाला कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला. यामधून आपण शिकतो की आपल्या संघर्षामध्येही प्रार्थना आणि विश्वास हेच आपले सर्वात मोठे सामर्थ्य आहे. दुसरे म्हणजे देव आपल्याला एकटे काम करण्यासाठी बोलवत नाही. इत्रोने मोशेला दिलेल्या सल्ल्यामुळे त्याचे कार्य अधिक प्रभावी झाले. यामधून आपण समजतो की नम्रतेने चांगला सल्ला स्वीकारणे आणि इतरांसोबत कार्य करणे हेही देवाच्या योजनेचा भाग आहे. जर आज आपण एखाद्या संघर्षाचा सामना करत असाल तर लक्षात ठेवा की देव आपल्या बाजूने आहे आणि जर एखादा निर्णय घेण्यास कठीण वाटत असेल तर देवाकडून शहाणपणा मागा. तो योग्य मार्ग दाखविण्यास सदैव तयार आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सिनाय पर्वताजवळ देव आपल्या लोकांशी करार कसा करतो आणि त्यांना आपले विशेष लोक म्हणून कसे निवडतो. तोपर्यंत प्रार्थनेत स्थिर राहा, देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि त्याच्या कृपेने प्रत्येक दिवस आनंदाने जगा. परमेश्वर आपल्याला आध्यात्मिक विजय देवो, योग्य निर्णय घेण्यासाठी शहाणपण देवो आणि आपल्या जीवनात त्याची शांती सदैव नांदो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. अहरोनाची कोंब फुटलेली काठी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष देते. आजचा प्रश्न, यावे निस्सी म्हणजे काय? ए. मुक्तिदाता, बी. बरे करणारा, सी. मेंढपाळ, डी. परमेश्वर माझा झेंडा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.